दक्षिण सोलापूर औरात या ठिकाणून एक मातंग समाजातील युवकाची या ठिकाणी ऊसतोडीच्या प्रकरणातून अपहरण करण्यात आलं होतं आणि जवळपास त्याची जे बायको आहेत त्याची घरचे हे वेळोवेळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली आणि आमच्या संघटनेकडे यांची तक्रार दिली की माझ्या पतीचं अपहरण झालं आहे, माझं अपहरण झालं होतं आणि ते लोक जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळं मी एवढ्या दिवस गप होते. तर ही बाब आम्हाला कळताच आम्ही माननीय मंद्रुप पोलीस स्टेशन या ठिकाणी PI यांना भेटून निवेदन देऊन रितसर त्यांची चर्चा केल्यानंतरनं हे निवेदनाची दखल घेऊन माननीय ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांना आदेश दिला की जाऊन कर्नाटकमधून त्या जे झालेले युवकाचं अपहरण आहे त्या युवकाला आणा असं म्हणून त्या ठिकाणी आम्ही स्वतः कर्नाटकमध्ये जमखंडी या ठिकाणी जाऊन त्या युवकाची या ठिकाणी सुटका केलेली आहे. आज खऱ्या अर्थाने ऊसतोडी कामगाराची सुटका झाल्यामुळं त्याचे 2 मुलं आहेत, त्याची धर्मपत्नी, त्यांचा वडील या ठिकाणी खुशीचं वातावरण आहे. परंतु या माध्यमातून मला त्या ऊसतोडी जे मुकादम आहेत, जे मालक आहेत, त्यांना या ठिकाणी जे पण कोण असतील त्यांना या ठिकाणी आव्हान आहे, तुमच्या ऊसतोडीचं प्रकरण असेल तुम्ही कायद्यानं या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून जे तुमच्या पैशाचं अपरतपर झालं आहे, जे काय व्यवहार आहे ते कायद्यानं करा. कोणाला उचलून नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणं, मारहाण करणं, डांबून ठेवणं, कोंडून ठेवणं त्यांना या ठिकाणी, कारण या देशामध्ये प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे. कोणी दंडलशाही करू शकत नाही. तुमच्या पैशाचा व्यवहार असेल तर तुम्ही थेट पोलीस स्टेशनला गाठू शकता, पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता. 4 लोक गुंडाचे ठेवून या ठिकाणी वसुलीच्या माध्यमातून त्यांना धमकवणं, यांना उचलून नेणं, गोरगरीब लोकाला असं न करता या ठिकाणी हे बघा प्रत्येकाला कायदा समान आहे. जर तुम्ही असा प्रकार केला तर या ठिकाणी तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. आज या पद्धतीनं या ठिकाणी त्या याची सुटका झालेली आहे आणि जे कोण ते ऊसतोडी मालक आहे त्याच्यावर कारवाई करण्याचा या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तर माननीय पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी याची सुटका झाली.